नमस्कार मंडळी, सुधास फूड लॅब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेवगा यांचं आणि शेवगा सूप खिचडी, जी की लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक आणि उपयुक्त अशी खिचडी आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की लहान मुलं ही शेवग्याची भाजी म्हटलं का खायला थोडे हे करतात. तर मग सर्वच आयांची अशी तक्रार असते की आपली मुलं ही भाजीपाला वगैरे काही खात नाही, पौष्टिक असं खायला हवं. तर याचसाठी मी एक रेसिपी तुमच्या समोर शेअर करत आहे, जी की शेवगा सूप खिचडी. त्यामध्ये शेवगा तर असेल, पण तो मुलांना शेंग म्हणून दिसेल नाही आणि मुलं हे आवडीने सुद्धा खातील. चला तर मग कशी बनवायची ते बघूया आणि आपल्या मुलांना अशी हलकी अशी खिचडी आपण बनवून खायला देऊया, जेणेकरून मुलंही खातील आणि आईलाही समाधान मिळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर शेवगा सूप खिचडी बनवण्याकरता सर्वप्रथम मी शेंगांचे अशी सालं काढून घेतलेत आणि त्याला स्वच्छ धुवून असं पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे. थोडी हळद आणि मीठ टाकायचं आहे. आणि इथे मी तांदूळ घेतलेत, मुगाची डाळ घेतली, तुम्ही सोलीव डाळ सुद्धा घेऊ शकता आणि सालांची सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी तांदूळ आणि डाळ दोन्ही शिजत घातलेत, त्यामध्ये हळद मीठ घालून. आणि इकडे आपल्या शेंगा शिजतायत शेवग्याच्या, छान मेन शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये सुद्धा खिचडीमध्ये हळद आणि मीठ टाकून आपल्याला त्यांच्या शिट्ट्या आणून घ्यायच्या आहेत. आता इथे मी शेंगा शिजल्यात त्या काढून घेते. थोडं गार झाल्यानंतर आपल्याला त्या शेंगांमधून गर काढायचा आहे. चमच्याने असा गर काढून घ्यायचा आहे सर्वच शेंगांचा. ही खिचडी तुम्ही आजारी व्यक्तीला देऊ शकता, घरात कोणी वयोवृद्ध असेल त्यांना सुद्धा देऊ शकता. म्हणजे सर्वांनाच उपयोगी पडेल अशी ही खिचडी आहे. वेट लॉस साठी सुद्धा उपयोगी आहे, कारण यामध्ये शेवगा आहे आणि शेवग्यामध्ये किती गुण असतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं. आणि इथे आपली खिचडी शिजून झाली बघा. आता इथे आपण फोडणीची तयारी करूया. तेल तापत ठेवले, त्यामध्ये मोहरी घातली, मी जिरे घातले, लसूण घालून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही यामध्ये तेजपान सुद्धा घालू शकता. लसूण घातलंय मी, लसणाला छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे. अत्यंत सोपी ही रेसिपी आहे आणि मुलं आपल्याला अशी तक्रार असते की मुलं ही भाजीपाला खात नाहीत, शेंग वगैरे खात नाहीत. तर तुम्ही मुलांना हे अशा पद्धतीने देऊ शकता, ज्यामुळे त्यांना कळणार सुद्धा नाही. आणि इथे मी मिरच्या घालून घेतल्या आहे. आपण मुलांसाठी करत असाल तर तुम्ही कमी मिरची घाला. ही मिरची तिखट वगैरे नाही म्हणून मी एवढ्या मिरच्या यामध्ये घालून घेतल्या. आलं किसून घातलंय. आलं, हिरवी मिरची याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे एकदम सुपाच्य आणि हलकी अशी ही खिचडी आहे, जी वयोवृद्धांपासून सर्वांनाच आवडेल आणि करायलाही सोपी. आता इथे आपलं सर्व परतून झालंय, त्यामध्ये टोमॅटो घालूया. सर्व जिन्नस हे आपल्याला असे मेन करून घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही याला कुकरमध्ये टाकून सुद्धा 2 शिट्ट्या आणू शकता, जेणेकरून सूप सारखं होईल. हे जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करा. यामध्ये मी हिंग घालून घेतलाय. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथे मी कोथिंबीर घालून घेतलाय आणि सबस्क्राईबचं बटन, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. आणि इथे मी शेवगा घालून घेतलाय. शेवग्याचा गर घालून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जे आपण शेंगा उकळायला टाकलेल्या ते पाणी सुद्धा आपल्याला फेकायचं नाहीये, ते सुद्धा यामध्येच घालायचं आहे. खिचडी घालून घेऊया. हवं तर तुम्ही हे सर्व जिन्नस परत कुकरमध्ये टाकून थोडं पाणी टाकून पातळ असं सूप सारखं करू शकता.
इथे मी शेवटून कुकरमध्येच घातले आणि 2 शिट्ट्या आणून घेतल्यात पाणी वगैरे टाकून. तसं तुम्ही करून घ्या किंवा कुकरमध्ये याच्यामध्ये शिजू द्या कढईमध्ये. पण आपल्याला हे सूप सारखं मेन असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी मिरेपूड घातली. थोडे मिरे मी कांडून घेतले आबडधोबड असे, ते घालून घेते. इथं धणे टाकलेत थोडे आबडधोबड. आपल्याला हवं तर टाका, ऐच्छिक आहे. आवश्यकता नसेल तर चालेल. इथे मी कोथिंबीर घालून घेतली. छान मेन अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला सूप सारखं. ही खिचडी मी रेस्टॉरंट मध्ये खाल्लेली, तर मी तसंच बनवण्याचा हा प्रयत्न केलाय. खूप टेस्टी अशी खिचडी होते आणि जास्त मेहनत सुद्धा नाही यामध्ये, आणि मुलंही आवडीने खातील, घरातील सर्वच आवडीने खातील. तर करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही खिचडी कशी वाटली. थोडं निंबू पिळून घेते. निंबू सुद्धा आपल्याला हवं तर टाका, नाहीतर स्किप करा. छान परतून घ्यायची आहे, मेन शिजायला हवी आहे. तर आपली खिचडी ही शिजून एकदम रेडी आहे. बघू शकता. यापेक्षाही मेन करता आली तर करा.